महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे। उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील 6 खासदारांनी वेगळा गट स्थापन केल्याची चर्चा रंगली असून हा गट पुढे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत विलीन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। त्यामुळे उद्धव ठाकरे यांना मोठा राजकीय धक्का बसल्याचं मानलं जात असलं तरी याच घडामोडीमुळे एकनाथ शिंदे यांच्या अडचणी वाढू शकतात असा मोठा दावा ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी केला आहे। भास्कर जाधव यांच्या मते 2022 मध्ये शिवसेनेत मोठी फूट पडली तेव्हा एकनाथ शिंदे यांनी स्वतंत्र गट स्थापन केला नव्हता। त्यामुळे आता जर ठाकरे गटातील खासदार वेगळा गट स्थापन करून शिंदे यांच्या शिवसेनेत विलीन झाले तर त्यातून काही महत्त्वाचे कायदेशीर प्रश्न निर्माण होऊ शकतात। या संदर्भात सर्वोच्च न्यायालयातही प्रश्न उपस्थित होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे। जाधव यांनी तृणमूल काँग्रेस आणि आम आदमी पार्टी यांच्या पक्षातील फुटींचा दाखला देत पक्षातून बाहेर पडणाऱ्या लोकांनी स्वतंत्र गट स्थापन केल्याची उदाहरणे दिली। शिवसेनेच्या बाबतीत मात्र तसे झाले नसल्याचा मुद्दाही त्यांनी मांडला आहे। याच वेळी त्यांनी सत्ताधारी पक्षावरही गंभीर आरोप केले आहेत। अनेक नेते आणि लोकप्रतिनिधींवर दबाव आणला जात असून विकास कामे आणि चौकशांच्या माध्यमातून त्यांना सत्ताधारी गोटात येण्यासाठी भाग पाडले जात असल्याचा दावा त्यांनी केलाय। त्यामुळे पक्ष सोडणारे लोक विचारधारा किंवा निष्ठेपेक्षा इतर कारणामुळे जात असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे। दरम्यान या सर्व घडामोडींमुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पुन्हा तापलं असून येत्या काही दिवसात या प्रकरणावर शिंदे गटाकडून काय प्रतिक्रिया येते आणि कायदेशीर पातळीवर कोणती पावले उचलली जातात याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे। याबाबत तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा। धन्यवाद।